नमस्कार. बदलापूरमध्ये सध्या एकच विषय चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका वादग्रस्त प्रकरणामुळे संपूर्ण शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याचा आरोप होत असताना आता या प्रकरणातील तरुणीच्या पालकांनी स्वतः पुढे येत पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी काय सांगितलं, त्यांनी जनतेची माफी का मागितली आणि या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाची भूमिका काय आहे. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. 9 मार्च 2026 रोजी या प्रकरणाला नवीन वळण मिळालं, कारण या वादग्रस्त घटनेनंतर संबंधित तरुणीचे पालक पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. माहितीनुसार सोशल मीडियावर एका तरुणीशी संबंधित एक व्हिडिओ आणि काही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्या पोस्टमुळे अनेक लोकांनी आक्षेप घेतला आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर तरुणीची आई प्रतिभा जाधव आणि वडील महेश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आमच्या कुटुंबाने नेहमीच धर्म आणि परंपरांचा आदर केलाय. आम्ही स्वतः अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो. देवतांचा अपमान करण्याचा आमचा कधीच हेतू नव्हता. पालकांनी पुढे सांगितलं की या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला अत्यंत लाजिरवाणं आणि दुःखद वाटत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मुलीच्या कृतीमुळे आम्हाला खूप वाईट वाटत आहे. समाजात जे वातावरण तयार झालंय त्याबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करतो. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही सर्वांची माफी मागतो. आई प्रतिभा जाधव यांनी असंही सांगितलं की पालक म्हणून त्यांनी आपल्या मुलांना नेहमी चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला, मात्र कधी-कधी तरुणांकडून चुका होऊ शकतात. या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबावर आणि प्रतिमेवर मोठा परिणाम झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. या प्रकरणामुळे बदलापूरमध्ये सध्या मोठी चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. काही लोकांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय तर काही जणांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय. पालकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे मात्र या प्रकरणाला एक नवीन दिशा मिळाली आहे. महेश जाधव यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही कायद्याचा पूर्ण आदर करतो. या प्रकरणात जो काही तपास सुरू आहे त्यात आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू. तसंच त्यांनी पुढे असंही सांगितलं की या प्रकरणाचा निकाल कायद्याच्या चौकटीत राहूनच लागावा अशी आमची अपेक्षा आहे. या प्रकरणाबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या प्रकरणावर अधिकृत तपशीलवार माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पालकांनी जनतेची माफी मागत शांतता राखण्याचं आवाहन केलंय. आता पुढे या प्रकरणात तपासातून नेमकं काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तुम्हाला अशाच विश्वसनीय आणि स्पष्ट बातम्या पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.